लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जालना शहरातील विकास प्रकाश लोंढेच्या खुनातील मुख्य आरोपी वांग्या उर्फ विकास गायकवाड नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 च्या जाळ्यात। बातमी नाशिक येथून 25 ऑक्टोबरची ती काळरात्र जालना शहरातील नूतन वसाहतीत जुन्या वैमनस्याची ठिणगी भडकली। 24 वर्षीय विकास प्रकाश लोंढे या तरुणाला रस्त्यातच गाठून विशाल उर्फ वांग्या गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण केली। जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात विकासचा जागीच मृत्यू झाला। हा भयंकर गुन्हा करून आरोपी विशाल गायकवाड पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला। मात्र मोठ्या शहराच्या गर्दीत आपण हरवून जाऊ असा त्याचा भ्रम फार काळ टिकला नाही। नाशिकमध्ये आश्रय घेतलेल्या विशालचा माग नाशिक गुन्हे शाखेच्या गुप्त माहितीदारांनी घेतला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे यांच्या नेतृत्वाखालील युनिट क्रमांक 1 च्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण सापळा रचला। रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक परिसरात साध्या वेशातील पोलिसांनी काटेकोर पाळत ठेवली। अखेर बस स्थानकाच्या गर्दीत लपलेला विशाल त्यांच्या नजरेत आला। क्षणाचाही विलंब न लावता पथकाने त्याला ताब्यात घेतले। सुरुवातीला गुन्हा नाकारण्याचा प्रयत्न करणाऱ्या विशालचा धैर्य पोलिसी चौकशी पुढे ढासळले आणि त्याने खुनाची कबुली दिली। ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ही कारवाई म्हणजे कायदा मोडू पाहणाऱ्या प्रत्येक गुन्हेगारासाठी एक सणसणीत इशारा आहे। गुन्हा कुठेही करा, पण नाशिकच्या भूमीत पाय ठेवला तर कायद्याच्या हातून सुटका अशक्य। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.